अंबरनाथ शहरामध्ये बऱ्याच वर्षातून म्हणजे जवळजवळ 7 वर्षानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. जवळ येऊन ठेपले मतदान. आता 3 दिवसावरच 3 दिवस प्रचारासाठी उरलेले आणि प्रचार सुद्धा आमचा अगदी जोरात चालू आहे. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब हे सर्व ह्या अंबरनाथ शहराच्या प्रचार कार्यावर सुद्धा लक्ष ठेवून आहेत आणि शहरातील जनतेचा सुद्धा मोठा उत्साह ह्या निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला बघायला मिळतो. आम्ही तर त्याला सकारात्मक बघतो. 2 वर आणखी एक 0 वाढून मिळाला आम्हाला, म्हणजे 20 झाले. म्हणजे अर्थात प्रचाराला सुद्धा मुबलक वेळ आम्हाला मिळाला. आता त्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप काय होत असतील ते होऊ द्या, पण आम्हाला एक चांगला वेळ मिळाला प्रचारासाठी. आमचा प्रभाग क्रमांक 19 अ आणि ब यामध्ये माझी धर्मपत्नी विना पुरुषोत्तम उगले, जी मागच्या वेळेसही महिला वार्ड असल्यामुळे उभी होती आणि लोकांनी प्रचंड भरघोस मतांनी मागच्या वेळेस सुद्धा आम्हाला निवडून दिलंय. आता सुद्धा माझी धर्मपत्नी उभी आहे विना पुरुषोत्तम उगले. आणि भरभरून प्रेम करणारी लोक, आपण म्हणतो की कामाचं रिटर्न जनतेने कसं द्यावं, तर ते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचं आहे. आमचा विभाग तर असा आहे की जवळजवळ माझ्या विभागामध्ये प्रचारच असा झालेला आहे, आताच नाही तर आधीपासून, उगले महाराज 24 तास, अशी एक व्याख्याच आमचं समीकरण लोकांनी ठरवलेलं आहे. तसंच ते मतदार याद्यांचा घोळ हा सगळीकडेच आहे, संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी हरकत नाही. पण एक वेळ आम्ही त्या मैदानामध्ये उतरल्यानंतर प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने, मतदार इकडे कुठे गेलेले आहेत, आमच्या वार्डातले कुठे शिफ्टेड झालेले आहेत, दुसरीकडचे इकडे आलेत, हा प्रत्येक उमेदवार मग आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावून त्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो. आपली मतदार कुठे गेले असतील त्यांना शोधून काढून तिथं जाऊन आम्ही त्यांच्या वोटर स्लिप तिथपर्यंत पोहोचवलेले आहे. मतदारांना आव्हान आम्ही हेच करणार की आतापर्यंत प्रभागापुरतं म्हणायचं झालं तर प्रभागात आमच्या, म्हणजे पर्टिक्युलर माझा खेर विभाग जरी म्हणायचा झाला तर तिथं शोधून कामं नाहीत, एवढी सगळी आम्ही कामं केलेली आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, हा 2.5 लाख लिटर क्षमतेची टाकी आमच्या प्रभागामध्ये आम्ही सँक्शन केलेली आहे. ती जागा वन खात्याची असल्यामुळे फक्त आता प्रोसिजर ही राहिली की ती जागा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुपूर्द करायची आणि त्याची प्रोसिजर सुरू आहे. त्याचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे, इगल कंपनीला टेंडर सुद्धा लागलेलं आहे. आणि शहराच्या बाबतीत म्हणाल तर शहरामध्ये हा विकास शहरातील सगळी लोक आपल्या डोळ्यांनी बघतातच.